हॅलो एव्हरीवन, प्रियंकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी हलका फुलका असा पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे उपमा। चला तर मग सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर जिरे, मोहरी व हिंग टाकावा व नंतर त्यामध्ये शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकून त्यात एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकून ते 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर 3-4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्या। ही फोडणी मस्त लालसर झाली की त्यामध्ये 1 वाटी रवा टाकून व चवीनुसार मीठ टाकून मिक्स करावे व तो रवा मस्त लालसर कलर येईपर्यंत भाजावा। तो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी टाकून हलवत राहावे। पाणी टाकायच्या वेळेस गॅस मोठा करावा आणि सारखं हलवत राहावे म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होत नाही। 1 वाटी रव्यासाठी 1.5 ते पावणे 2 वाटी पाणी लागते। त्यानंतर उपमा गॅसच्या मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनिट वाफ येऊ द्यावी। अशा प्रकारे मस्त टेस्टी उपमा तयार आहे। त्यावर वरून थोडे बारीक शेव टाकून तुम्ही ते सर्व करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।